हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, ट्रेडिंग म्हणलं ना सगळ्यात मोठी भीती काय तर लॉसेसची भीती असते. आणि ऑब्विसली जर खरा कॉन्सेप्ट बघितला ना मित्रांनो, लॉसेसला कोणी स्किप नाही करू शकलं, म्हणजे लॉसेस पासून कोण वाचू नाही शकलं. एखादा सक्सेसफुल ट्रेडर आहे आणि त्याला लॉसेसच झाले नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला ते लॉसेस फेस करावे लागतात. आता काही लोक जे असतात ना मित्रांनो, कमी लॉसेस मध्ये भरपूर जास्त शिकतात, लर्न करतात. आणि काही लोक काय असतात, भरपूर पैसा घालवतात, शेती विकणार, सगळं करणार आणि तरी पण शिकणार नाही आणि शेवटी मार्केटला शिव्या घालूनच मग बंद करणार. सो सगळ्यात सिंपल गोष्ट ही आहे मित्रांनो, कॅटेगरी 1 मध्ये आपल्याला यायचं. म्हणजे काय करायचे, लॉसेस तर डेफिनेटली होणारच, पण कमी लॉसेस मध्ये जास्ती लर्निंग घेऊन जायचे, जेणेकरून मार्केटमध्ये टिकलं पाहिजे. आणि एकदा का तुम्ही टिकलात ना मित्रांनो, लॉंग टर्मला तुम्ही प्रॉफिटेबल होतच असता. मी माझी जर्नी सांगतो, मी टिकून राहिलो मार्केटमध्ये भरपूर वर्ष झाली. आता 7 ते 8 वर्ष मी जॉब करत नाही, फक्त ट्रेडिंग वरती सगळं करतोय. तर ह्या गोष्टी पॉसिबल कशा झाल्या ना, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल. आणि खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आज आपण डिस्कस करायचे. ओके, आजचा कॉन्सेप्ट आपण डिस्कस करतो की लॉसेस कमी कसे करायचे, कमी लॉसेस मध्ये जास्ती लर्न कसं करायचं, जास्ती नॉलेज कसं गेन करायचं. आणि आज जे सेशन होणार आहे ना मित्रांनो, त्याची मी पीपीटी बनवलेली आहे आणि पीपीटी तुम्हाला टेलिग्रामला बघायला भेटेल. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, जॉईन करून घ्या. हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, मी 2 वेळा शूट करतो. म्हणजे काल पण शूट केला होता, एडिटिंग केलं, सगळं झालं आणि व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला मित्रांनो. आणि आता मी परत एकदा शूट करतो. पण कालचा व्हिडिओ खूपच मोठा होता, 18 मिनिटाचा व्हिडिओ होता. पण मी आज तसं नाही करणार, कमी वेळामध्येच जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पीपीटी पण तुम्हाला टेलिग्राम वरती शेअर करणार. ओके, जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्टली सुरुवात करूया. चला स्क्रीन वरती बघूया. सो या ठिकाणी आपण बघतोय ट्रेडिंग लॉसेस अनालिसिस बाय द मराठी ट्रेडर. पूर्णपणे आपण ही पीपीटी बनवली. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करेन. सुरुवात करूया. तर आपण कंटेंट आज काय काय बघतोय, इमोशनल ट्रेडिंग बघतोय, काय प्रकारचं असतं, रिस्क मॅनेजमेंट कशा प्रकारे करायची असते, मार्केट अनालिसिस मध्ये काय मिस्टेक्स होत असतात आणि ओव्हर ट्रेडिंग काय असतं. ह्या सगळे हे जे फॅक्टर्स आहेत ना, हे आपण चेकआउट करायचं आहे. सो सगळ्यात पहिला आपण प्रायमरी लॉस फॅक्टर्स बघतोय की कुठले असे मेजर फॅक्टर्स आहेत ज्यामुळे आपले लॉसेस होतात. तर पहिला आहे इमोशनल डिसिजन्स. मित्रांनो, मार्केट जेव्हा आपण सेलिंग मध्ये जातो ना, तेव्हा आपण फिअर मध्ये ना आपले होल्डिंग पण सेल करून टाकतो. आणि जेव्हा मार्केट वर जात असतं, पॉझिटिव्ह जात असतं, तेव्हा आपल्याला ग्रीड येते. आपल्याला असं वाटतं की यार मी आधी घेतला असता ट्रेड तर बरं झालं असतं, मला प्रॉफिट झाला असतं. मग आपण आहे त्या प्राइसला आपण परचेस करतो. ते काय ग्रीडमुळे. आणि ह्या गोष्टी इमोशनल डिसिजन्स मध्ये येतात. सो दुसरा जो फॅक्टर आहे ते मित्रांनो आहे पुअर रिस्क कंट्रोल. म्हणजे थोडक्यात काय तर पोझिशन साईज माहित नसतं, स्टॉप लॉस माहिती नसतो आणि डिरेक्टली एंट्री करायची. आणि ह्याच्यामुळे काय होतं की मित्रांनो ना, तुमचा जो लॉस होता ना, तो खूप जास्त एक्स्ट्रीम लॉस एका दिवसामध्ये होऊन जातो. ओके, तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे ओव्हर कॉन्फिडन्स बायस. म्हणजे काय मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आपण एव्हरीडे स्ट्रीम करतो ना, स्ट्रीम मध्ये काही लोक येतात बघा आणि बोलतात की सर मार्केट इथून 100% वर जाणार, मार्केट 100% इथून खालीच येणार. म्हणजे काय, तो एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो. 100% गोष्ट कधी मार्केटमध्ये एक्झिस्ट करत नाही. तर तुम्ही ह्या गोष्टीला ऍग्री करा पहिली तर गोष्ट, की बाबा आम्ही जो ट्रेड केलाय, म्हणजे तुम्ही जो पण ट्रेड कराल त्याची प्रोबॅबिलिटी 50-50% असू शकते. हा, त्याच्यामध्ये तुमचा ट्रेडिंग एज असेल तर एक वेगळा गोष्ट आहे, पण असं समजून चला की त्याच्यामध्ये लॉस पण होऊ शकतो आणि प्रॉफिट पण होऊ शकतं. तर ही गोष्ट कन्सिडर करून ठेवली पाहिजे की बाबा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आला पाहिजे. ओके, सो चौथा जो फॅक्टर आहे तो आहे अनालिसिस एरर. अनालिसिस एरर म्हणजे काय, तुमची एखादी स्ट्रॅटेजी आहे, तुमचा एखादा सेटअप आहे आणि तुम्ही त्याला फॉलोच करत नाही. म्हणजे एखादा सेटअप तुम्हाला एव्हरीडे एंट्री देत नाही किंवा प्रत्येक मिनिटाला एंट्री देत नाही, पण तुमचे इमोशन्स येतात आणि तुम्ही त्याला फॉलो न करता एंट्री घेता. सो याला आपण अनालिसिस एरर असं म्हणू शकतो. ओके, आता मी ह्याच्याच ना पूर्णपणे एक टाइमलाईन बनवली की लॉसेस होताना किंवा लॉसेस जे एक्स्ट्रीम होतात त्याची टाइमलाईन काय किंवा त्याचा रोडमॅप काय, लॉसेसचा रोडमॅप काय तुम्हाला मी दाखवतो. खूप इंटरेस्टिंग. ओके, कॉमन ट्रेडिंग मिस्टेक टाइमलाईन आपण या ठिकाणी बघतो. टाइमलाईन नक्की काय असते, कशा प्रकारे लॉसेस इन्क्रीज होतात आणि हेच आपल्याला रिड्यूस करायचे. याच्यावरती सोल्युशन पण बघणार आहे आपण. तो आपण या ठिकाणी टाइमलाईन बघतोय. तर फर्स्ट जो पॉईंट आहे याच्यामध्ये आहे एंट्री विदाउट प्लॅन, जम्पिंग इनटू ट्रेड्स विदाउट क्लिअर स्ट्रॅटेजी और रिस्क पॅरामीटर्स डिफाईन. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा एखादा सेटअप आहे जो सुरुवातीला मी डिस्कस केला, तुमच्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला फॉलो करणं हे तुमचं टास्क आहे, तुमचं काम आहे. एखाद्या दिवशी तुमच्या स्ट्रॅटेजीनं जर एंट्रीज दिली नाही ना, त्या दिवशी न ट्रेडिंग करणं कधी बेटर. ओके, तर याप्रमाणे तुम्हाला ट्रेडिंग करायला पाहिजे. म्हणजे प्लॅन जर बनत नाही तर एंट्री करायचीच नाही, शांत बसून राहता आलं पाहिजे. दुसरा पॉईंट आहे की इग्नोरिंग स्टॉप लॉस. म्हणजे थोडक्यात काय की स्टॉप लॉस न लावणं आणि होप करणं की बाबा मार्केट माझ्याच फेवर मध्ये येणार आहे. काही झालं तरी म्हणजे मार्केट पडतंय आणि तुम्ही बाय केलाय, तर तुम्हाला असं वाटतं की यार नाही, मी मार्केट वरच येणार आहे. आणि त्या केसमध्ये होतो काय, तिसरा पॉईंट इकडे येतो. तिसरा पॉईंट काय, ऍडिंग टू लुजर्स. म्हणजे थोडक्यात काय, मी एंट्री केली, स्टॉप लॉस लावला नाही आणि लॉसेस चालू आहेत आणि मला वाटतं की नाही मार्केट वरतीच जाणार आहे, म्हणून मी काय करतोय, अजूनच क्वांटिटी ऍड करतोय. म्हणजे ऍडिंग टू लुजर्स. म्हणजे आधीच लॉस चालू आहे, अजून क्वांटिटी ऍड केली कारण की मला असं वाटतं मार्केट वर जाईल. ह्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, एक्स्ट्रीम लॉस होऊन जातो. आता सिंपल बघा मित्रांनो, काय झालं होतं, आपण एक क्वांटिटी घेतली होती सुरुवातीला आणि त्याला जर आपण स्टॉप लॉस दिला असता तर छोटा लॉस झाला असता. पण इकडे आपण काय केलं, होप्स मध्ये राहिलो आणि क्वांटिटी ऍड केली, म्हणून आपल्याला एक्स्ट्रीम लॉस होतोय. आता एक्स्ट्रीम लॉस झाले काय होतं, डोकं आपलं खराब होतं ऑब्विसली. आणि तिकडे चालू होतं रिव्हेंज ट्रेडिंग. आता रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे मला लॉस तो पूर्णपणे कव्हर करायचे. कसं कव्हर होईल सांगा, जास्ती क्वांटिटी घेतल्याशिवाय तर होणार नाही. सो दॅट्स वाय तिकडे काय होतं, खूप जास्ती क्वांटिटी ऍड ऑन करणं स्टार्ट होतं, रिव्हेंज घ्यायला सुरुवात होतं. म्हणजे आपल्याला आता बदला घ्यायचे मार्केटकडून. माझे जे पैसे गेलेत ना ते तर मी कमवणारच मार्केटमधनं. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, ही एक टाइमलाईन आहे. आणि सेम जर तुम्ही बघितलं ना, सगळ्यांच्या सोबत ह्या सगळ्या सेम गोष्टी घडत असतात, ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट करायच्यात, कमी करायच्यात. कसं करायचं ते आता पुढच्या स्लाइड वरती बघूया. चला, तो आपण या ठिकाणी बघतोय प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीज. मित्रांनो, प्रिव्हेंशन म्हणजे मार्केट आता हे जे लॉसेस झाले, ही जी टाइमलाईन होती किंवा ही
लॉसेस रिड्यूस कसे करायचे ना ह्याचे काही स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी बनवल्या आहेत. ओके, त्या स्ट्रॅटेजीज बघूया की स्ट्रॅटेजीज नक्की काय आहेत. पहिली स्ट्रॅटेजी आहे रिस्क मॅनेजमेंट रूल्स, म्हणजे रिस्क मॅनेज करायला पाहिजे. कशी करायला पाहिजे ते बघूया. तुम्ही एका ट्रेडमध्ये प्रत्येक ट्रेडमध्ये 2% पेक्षा जास्त रिस्क नाही घेतली पाहिजे. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज केला पाहिजे आणि पोझिशन साईज तुम्हाला ना माहिती पाहिजे एंट्री करायच्या अगोदर. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नोट डाऊन करून ठेवलं तरी चालेल किंवा मी पीपीटी तुम्हाला शेअर करतो, डोंट वरी. ओके, सेकंड स्ट्रॅटेजी आहे ट्रेडिंग सायकोलॉजी. ट्रेडिंग सायकोलॉजी मध्ये काय की इमोशनल डिसिप्लिन असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय सेटअप आला तर ट्रेड करणं, न करणं, स्टॉप लॉस गेला तर शांत बसून राहणं, टार्गेट आला तर बाहेर निघून गेला तरी चालेल किंवा सेटअप समोर राहिला तरी ट्रेड न घेणं. तर हे डिसिप्लिन तुमच्यामध्ये आलं पाहिजे. हे वेळेनुसार येतं मित्रांनो, एकदम येऊ शकत नाही. डेफिनेटली मला माहिती आहे भरपूर टाइम जसं तुम्ही मार्केटला दिला तर तुम्हाला हे गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, सेकंड जो पॉईंट आहे ह्याच्यामधला तो आहे ट्रेडिंग जर्नल तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे. ट्रेडिंग जर्नल ना खूप जास्त मॅटर करतं मित्रांनो. लॉंग रनला जर बघितलं ना खूप जास्त तुम्हाला मदत करतं रूल्स फॉलो करायला. ओके, सो थर्ड जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये आहे बघा की बाबा तुम्हाला स्क्रीन समोरनं ब्रेक्स घ्यायला पाहिजेत. म्हणजे काय स्टॉप लॉस गेला किंवा टार्गेट गेला तुम्हाला इमोशन्स कंट्रोल नाही होत ना, तुम्ही ब्रेक घ्या, बाहेर निघून गेला तरी चालेल किंवा तुम्हाला अनालिसिस करत बसला तरी चालेल, पण तुम्हाला ते इमोशन्स नाही आले पाहिजे ट्रेडिंग करायचे. जेवढा स्क्रीन टाइम तुम्ही जास्त द्याल तुम्हाला इमोशन्स जास्त येतात आणि तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाही. सो दॅट्स वाय ब्रेक्स पण खूप जास्त महत्त्वाचे असतात. ओके, आणि फायनली जी स्ट्रॅटेजी आहे ते आपण बघतो मार्केट अनालिसिस. मार्केट अनालिसिस मध्ये काय की कंबाईन टेक्निकल अँड फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस बघावं लागणार आहे. आता मी माझं सांगतो, मी टेक्निकल अनालिस्ट आहे, मी फंडामेंटल जास्त बघत नाही, पण इव्हेंट्सला इग्नोर कधीही करायचं नाही. बिकॉज ज्या टायमिंगला इव्हेंट्स असतात, मोठे मोठे इव्हेंट्स असतात, कुठल्याही टेक्निकल गोष्टी काम करत नाहीत आणि ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची, हीच मी तुम्हाला इकडे सांगेन. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यानंतर बघा दुसरा पॉईंट काय. सो दुसरा पॉईंट आहे वेट फॉर कन्फर्मेशन सिग्नल्स. म्हणजे थोडक्यात काय तुमच्या सिग्नल शिवाय तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. ओके, आणि जो थर्ड पॉईंट आहे इकडे तो आहे की मित्रांनो एखादा मोठा इव्हेंट असेल ना तर त्या दिवशी ट्रेडिंग न केलेलं कधीही चांगलं. सो याप्रमाणे तुम्ही करू शकतात. आता ह्या प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी होत्या तुमच्या हाताखालून एकदा जाऊ दे, लिहून घ्या मित्रांनो, तरच तुम्हाला ते कामाला येईल. कारण की एकदा व्हिडिओ बघितला तर लक्षात राहत नाहीत गोष्टी. सो एकदा तुमच्या हाताखालून जाऊ दे, मराठीमध्ये लिहून घ्या या गोष्टी, नाही तर मी पीपीटी शेअर करतो तरी पण तुमच्या हाताखालून जाऊ दे. ओके, सो याप्रमाणे स्ट्रॅटेजी होत्या मित्रांनो. आता सिंपल गोष्ट ही आहे की आपण एक टाइमलाईन बघितली होती, लॉसची टाइमलाईन. आता आपण आहे ना आपण रूल काय फॉलो करावे लागतील त्याची पण एक टाइमलाईन बनवली किंवा रोडमॅप बनवला. तो रोडमॅप बघून घेऊया, इंटरेस्टिंग आहे आणि मी शॉर्ट मध्ये सांगेन तुम्हाला. ओके, सो या ठिकाणी आपण बघतोय बिल्डिंग अ लॉस प्रिव्हेन्शन सिस्टम. आपण एक ट्रेडिंग फ्रेमवर्क बघतोय ज्याच्यामध्ये आपण बघणार की ट्रेडिंग कसं करायचं असतं, काय रूल्स फॉलो करायला पाहिजेत. मी जास्त डेप्थ मध्ये जात नाही, जास्त व्हिडिओ लॉंग होऊ शकतो. सो पटपट कव्हर करतो. सो ट्रेडिंग करायच्या आधी ना तुम्हाला काही गोष्टी चेक कराव्या लागतील, म्हणजे चेकलिस्ट बनवावी लागेल. काय बनवावी लागेल? एंट्री एक्झिट एरिया माहिती पाहिजे, रिस्क रिवॉर्ड माहिती पाहिजे, त्याच्यानंतर पोझिशन साईज पण माहिती पाहिजे, स्टॉप लॉस माहिती पाहिजे. ट्रेड करायच्या आधी ट्रेड करताना काय माहिती पाहिजे, प्राइस एक्शन बघितलं पाहिजे. ओके, प्री डिटरमाइंड प्लॅन तुमचा पाहिजे, म्हणजे जो प्लॅन आहे ना त्याला फॉलो करता आलं पाहिजे. ओके, आणि इमोशनल डिसिजन्सला अवॉइड करता आलं पाहिजे. बघा हे ड्युरिंग द ट्रेड आहे. ओके, आफ्टर दॅट ट्रेड झाल्यानंतर काय करायचे, तुमचा जो ट्रेड झाला त्याला पूर्णपणे रिव्ह्यू करा एक प्रकारे, त्याच्यामध्ये काय मिस्टेक्स होत्या, काय शिकला तुम्ही हे बघा. ओके, त्याच्यानंतर मार्केटमध्ये अपडेटेड राहिलं पाहिजे. मार्केट कसं आहे माहिती का, कालचं मार्केट आज तुम्हाला बघायला भेटत नाही, एव्हरीडे नवीन गोष्टी बघायला भेटतात. सो दॅट्स वाय तुम्हाला कंटिन्युअसली लर्निंग करावं लागतं, नवीन नवीन गोष्टी अडॅप्ट कराव्या लागतात. ओके, याप्रमाणे होतं. आणि लास्ट जो पॉईंट आहे तो आहे रिस्क असेसमेंट. म्हणजे थोडक्यात काय पोर्टफोलिओची जी व्हॅल्यू आहे त्याच्यानुसार तुम्हाला रिस्क मॅनेज करता आली पाहिजे. ओके, सो आतापर्यंत आपण बघितलं की लॉस कशामुळे होतात, त्याला रिड्यूस कसे करायचे आणि त्याची कारणं काय, सोल्युशन काय, सगळं बघितलं. सो फायनली मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे तुमच्यासाठी. चला मी दाखवतो तुम्हाला काय आहे ते. सो मित्रांनो जानेवारीमध्ये आपला एक क्लास येतोय, त्याचं नाव आहे 3% इलाइट क्लब. आता ह्याचं 3% क्लब का नाव आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मार्केटमध्ये 97% लोक लॉस करतात आणि फक्त 3%च लोक प्रॉफिट करतात. आता जे 3% लोक आहेत ना ते नक्की काय ट्रेडिंग करतात आणि ते प्रॉफिटेबल कसे झाले, एक्झॅक्टली तीच गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. आता मी मान्य करतो की भरपूर सारे क्लासेस केले असतील, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो या क्लासेसमध्ये तुम्हाला खूप युनिक आणि डिफरंट गोष्टी शिकायला भेटतील आणि ते पण खूप कमी फी मध्ये. आता सगळ्यात पहिली गोष्ट ही इम्पॉर्टंट असणार ना की बाबा 3% क्लब जर मी बोलतोय तर मी स्वतः प्रॉफिटेबल आहे का. तर क्लासेसच्या सुरुवातीलाच तुम्हाला माझा पीएनएल दाखवला जाईल आणि त्याच्यानंतरच क्लास स्टार्ट केला जाईल. म्हणजे ऑब्व्हियसली जो पर्सन तुम्हाला शिकवतो तो प्रॉफिटेबल आहे का, त्याची तेवढी स्ट्रेंथ आहे का हे पहिले तुम्ही चेक करा आणि आफ्टर दॅट तुम्ही क्लासला एनरोल करू शकता. ओके, आता क्लासमध्ये काय काय शिकवणार आहे थोडक्यात सांगतो, कारण की ह्याचा इन डिटेल व्हिडिओ ना मी सेकंडरी बनवणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे माहिती देतो आता राईट नाउ. सो या क्लब मध्ये ना मित्रांनो 3 प्रकारचे क्लासेस आहेत वेगवेगळे. पहिला ऑप्शन हेजिंगचा क्लास आहे, दुसरा आहे सिस्टम ट्रेडिंग आणि तिसरा आहे अल्गो ट्रेडिंगचा. तर मी तिन्ही बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. पहिला कोर्स जो आहे तो आहे ऑप्शन हेजिंगची मास्टरी. त्याच्यामध्ये ऑप्शनच्या बेसिक पासून मी शिकवणार आहे, पूर्ण बेसिक पासून. खूप सारे ऑप्शन हेजिंगच्या स्ट्रॅटेजी असतील, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, एसटीबीटी, बीटीएसटी, वीकली स्ट्रॅटेजीज, मंथली स्ट्रॅटेजीज, त्याच्यासोबतच
मार्केटचे हिडन कॉन्सेप्ट्स असतील, त्याच्यासोबतच पेपर ट्रेडिंगचं टूल सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यासोबतच मार्केटमध्ये अशा काही हिडन स्ट्रॅटेजीज आहेत ज्या फॉलो करून आपण चांगले पैसे कमवू शकतो. त्या स्ट्रॅटेजी पण तुम्हाला या ऑप्शन हेजिंगच्या कोर्समध्ये बघायला भेटेल. हा झाला पहिला कोर्स. सो दुसरा जो कोर्स आहे मित्रांनो तो आहे सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स. सिस्टम ट्रेडिंग मध्ये काय माहितीये का की आपण पूर्णपणे रूल बेस्ड ट्रेडिंग काय असतं ते शिकणार आहे. रूल बेस्ड ट्रेडिंग का महत्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये अल्गोच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला रेडीमेड दिले जातील, कोर्स पण दिले जातील. त्याच्यासोबत तुम्हाला इक्विटीच्या स्ट्रॅटेजी पण दिले जातील. म्हणजे समजा एखाद्याचे फंड्स कमी आहेत 5,000 10,000 तुम्ही ते सुद्धा अल्गो ट्रेडिंग मध्ये करू शकता आणि नियमबद्ध ट्रेडिंग करू शकता. त्यासोबत आता जर मी तुम्हाला रूल बेस्ड ट्रेडिंग शिकवतोय तर तो ऑब्वियस आहे की सायकोलॉजी कशी स्ट्रॉंग होणार. तर सायकोलॉजीचं सेशन सुद्धा याच क्लासमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि तिसरा जो क्लास आहे तो आहे अल्गो ट्रेडिंगचा क्लास. अल्गो ट्रेडिंगच्या क्लासमध्ये ना आपण ऑटोमॅटिक ट्रेडिंग करायला शिकतोय. सो आता अल्गो ट्रेडिंग म्हणजे ना खूप लोकांना माहिती नसतं. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय. अल्गो ट्रेडिंग म्हणजे मित्रांनो अशी गोष्ट आहे की तुम्ही स्वतः काहीच करायचं नाही, सगळं ऑटोमॅटिक होणार. तुमचा ट्रेड पण ऑटोमॅटिक होणार, एक्झिट ऑटोमॅटिक होणार, टार्गेट स्टॉप लॉस ईच अँड एव्हरीथिंग. तुम्ही समजा कामावरती जाताय तर तुमचे अल्गो तुमचा ट्रेड मॅनेज करणार, तुमचा अकाउंट मॅनेज करणार. त्याच्यासोबतच तुम्ही मोठे मोठे फंड्स कसे मॅनेज करायचे, फॅमिली अकाउंट्स कसे मॅनेज करायचे, त्याच्यासोबतच तुम्हाला रेडीमेड कोड्स पण दिले जातील. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट की बाबा तुम्ही इतर लोकांची कामं सुद्धा घेऊ शकता. म्हणजे एखाद्याचा अल्गो बनवायचे तुम्ही अल्गो बनवून देऊ शकता. आता तुम्ही म्हणाल सर मला कॉम्प्युटरचं एवढं नॉलेज नाहीये, तरी काही गरज नाही मित्रांनो, एकदम सिंपल शिकवणार आहे. मग त्याच्यामुळे होणार काय मित्रांनो, आपण स्वतःच्या अल्गो स्ट्रॅटेजी तर बनवणारच पण दुसऱ्यांच्या पण बनवणार. आणि त्याच्यामुळे होतं काय माहितीये का की आपण त्याच्यावरून एक सेकंडरी इन्कम जनरेट करू शकतो. अल्गो स्ट्रॅटेजी बनवायला मित्रांनो 5 ते 10,000 रुपये घेतात बाहेर, तुम्ही पण तेवढे चार्ज करू शकतात. आणि मी तुम्हाला म्हटलं ना 3% जे लोक प्रॉफिटेबल असतात ते नक्की काय करतात ना ते तुम्हाला डेफिनेटली या गोष्टीमध्ये इथे शिकायला भेटणार आहेत. अजून काय बोनसेस पण ह्याच्यामध्ये आहेत पण मी आता तुम्हाला सांगत नाही, ते त्याच टायमिंगला बघू आपण. जानेवारीमध्ये क्लास आहे, टेलिग्राम जॉईन करून ठेवा, तुम्हाला अपडेट्स मिळतील. सो मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ ना मित्रांच्या सोबत पण शेअर करा. आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जॉईन करून घ्या. चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.